नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण 1 किलो चॉकलेट फ्लेवरचा केक बनवणार आहे। हा केक बनवत असताना मी नोझलचा वापर केलेला नाही, अगदी सोप्या पद्धतीने हा केक बनवलेला आहे। हा केक बनवत असताना मी 400 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे आणि केक हाईटला बनवायचा असल्यामुळे मी 5 इंचाच्या केक टिनमध्ये 200 ग्रॅम प्रीमिक्स वापरून 2 केक बनवून घेतले आणि केक बेक झाल्यानंतर थंड करून ते कट करून याला क्रीम लावून केक क्रीम कोट करून अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे। इथं पाहू शकता केक आपला अर्धा तास फ्रीजमध्ये सेट झालेला आहे। पाइपिंग बॅगमध्ये मी व्हाईट कलरची क्रीम भरली, केकला वरच्या साईडला लावून घेतली आणि खालच्याही साईडला एक राऊंड क्रीमचा घेतलेला आहे आणि पॅच्युलाच्या सहाय्याने आपण ही क्रीम प्लेन करून घेणार आहे। केक हाईटला बनवत असल्यामुळे फ्रीजमध्ये सेट करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण जर सेट केला नाही केक तर हाईटला असल्यामुळे केक वरून बसू शकतो किंवा कळंडूही शकतो। यासाठी आपल्याला केक फ्रीजमध्ये सेट करून घेणं खूप गरजेचं आहे। वरच्या साईडला इथं मी पॅच्युलाच्या सहाय्याने अगदी छान प्लेन अशी क्रीम इथं करून घेतलेली आहे आणि वरच्याही साईडला प्लेन करून घेतलेला आहे। त्या क्रीममध्ये 2 ते 3 थेंब मी इथं चॉकलेट कलरचे घातले आणि मिक्स करून पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेला आहे। केकला वरच्या साईडला साधारण 1 ते 1.5 इंच अंतर सोडून मी इथं केकला पाइपिंग बॅगने क्रीम गोल अशी लावून घेतलेली आहे आणि पॅच्युलाने हलक्या हाताने आपल्याला ही प्लेन करून घ्यायची आहे। वरच्या साईडला थोडीशी अशी डिझाइन राहील अशी आपल्याला प्लेन करायची आहे। तर त्याच क्रीममध्ये पुन्हा मी 2 ते 3 थेंब चॉकलेट कलरचे घातले, क्रीममध्ये मिक्स करून पाइपिंग बॅगमध्ये भरून मी केकला लावून घेत आहे। बघा, या पद्धतीने 1 ते 1.5 इंच अंतर सोडून लावून घेतलेले आहे। तर पुन्हा त्याच क्रीममध्ये 2 ते 3 थेंब आणखीन चॉकलेट कलरचे घातले, व्यवस्थित मिक्स केलं आणि पाइपिंग बॅगमध्ये घालून पुन्हा मी ही क्रीम केकवरती लावून घेतलेली आहे आणि पॅच्युलाने हलक्या हाताने प्लेन करून घ्यायचे आहे। सुरुवातीला व्हाईट, त्यानंतर थोडासा डार्क, त्यानंतर थोडासा आणखीन डार्क आणि चौथा जी लेयर आहे ते आणखीन डार्क, असं मी 4 लेयर इथं केकला करून घेतलेले आहेत आणि वरच्या साईडने असं थोडीशी डिझाइन दिसेल असं प्लेन करून घेतलं आणि केकला खाली लागलेली क्रीम पॅच्युलाने काढून घेतली। त्याच पाइपिंग बॅगमध्ये जी क्रीम होती त्यानेच आपण इथं फक्त डॉट ठेवून पुढच्या साईडला ओढून घेतलेले आहेत आणि केकला खालच्या साईडला अशी मस्त फिनिशिंग करून घेतलेलं आहे। अगदी सोपी डिझाइन आहे, तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथं केकला डिझाइन तयार करून झालेले आहे। आता यावरती लावण्यासाठी इथं मी बॉल आणि स्टार घेतलेले आहेत। हे बॉल आणि स्टार केक मटेरियल मिळतं त्या शॉपमध्ये अगदी सहज मिळतात आणि इथं मी केकवरती लावून घेत आहे। तुम्हाला आवडेल तसे तुम्ही केकवरती हे बॉल लावून घेऊ शकता। बघा, माझ्या केकच्या डिझाईननुसार इथं मी केकवरती बॉल लावून घेणार आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मध्यभागी मी टेडी बेअर ठेवून घेणार असल्यामुळे केक टॉपर आहे ती मी खालच्या साईडला लावून घेतलेला आहे। हॅपी बर्थडेचं केक टॉपर आहे हे आणि ते मी खालच्या बाजूला असं लावून घेतलेलं आहे आणि नंतर मी स्टारही केकवरती लावून घेतले। तर केकवरती स्टार लावून झाल्यानंतर पाइपिंग बॅगमध्ये मी व्हाईट कलरची क्रीम भरून घेतली आणि याने आपण आकाशात जे ढग असतात असा शेप तयार करून घेणार आहे। बघा, अगदी सहज मस्त असा इथं आपलं ढगांचा शेप इथं तयार करून झालेला आहे। याच पद्धतीने इथं मी दुसऱ्याही साईडला ढग काढून घेतलेला आहे। असेच आपण खालच्या बाजूलाही 2 ठिकाणी ढग काढून घेणार आहेत। अगदी सहज जमतात। केकवरती नोझल न वापरता अगदी सहज आपण हे ढग काढलेले आहेत। पाइपिंग बॅगमधली क्रीम थोडीशी टच करायची आणि पुढच्या साईडला ओढून घ्यायची आहे। या पद्धतीने वरती आणि खाली मी ढगांचा शेप काढून घेतलेला आहे। इथं मी शुगर बॉल्स घेतलेले आहेत आणि ते केकवरती लावून घेणार आहे। टूथपिकला थोडीशी क्रीम लावायची, त्याला बॉल चिटकून अगदी सहज आपले हे बॉल केकवरती लावता येतात। तुम्हाला आवडेल तसे इथं केकवरती बॉल तुम्ही लावून घेऊ शकता। इथं माझे खालच्या बाजूला केकवरती बॉल लावून झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी हाताने वरच्या बाजूला बॉल इथं केकवरती लावून घेतलेले आहेत। अगदी मस्त इथं आपण बॉल इथं केकवरती लावून झाल्यानंतर इथं मी फाउंडनचं टेडी बेअर तयार करून घेतलेलं आहे आणि ते केकवरती ठेवून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरंही एखादी वस्तू तुमच्या आवडीची इथं केकवरती ठेवून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथं अगदी अप्रतिम डिझाइन असलेला केक इथं तयार झालेला आहे। केक
जे डिझाईन अप्रतिम तयार होते। आणि जरी तुम्ही नवीन केक बनवत असाल तरी अगदी सहज सोपी मस्त अशी आपली इथं केकची डिझाईन तयार झालेली आहे। आणि हा केक बनवत असताना मी केक स्पॉन्ज आहे ना बनवलेला, त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते तुम्ही पाहू शकता। कारण व्हिडिओमध्ये सर्व दाखवलं तर व्हिडिओ फार मोठा होईल, यासाठी मी जे केक बेस बनवले याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। अगदी अप्रतिम असा आपला इथं केक बनवून तयार झालेला आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया। थँक्यू।